नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे डी मराठीवर. काळचक्र फिरत राहतो आणि दरवर्षीप्रमाणे आपण एका नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर उभे राहतो. 2026 हे वर्ष केवळ कॅलेंडर बदलण्याची वर्ष नसून स्वतःला बदलण्याची आणि आयुष्याला एक नवीन उंचीवर नेण्याची संधी आहे. अनेकदा आपण 1 जानेवारीला खूप मोठे संकल्प करतो, पण 15 जानेवारी येईपर्यंत ते हवेत विरून जातात. या वर्षी आपल्याला हे बदलायचे आहे. हे वर्ष नियोजन आणि सातत्य या 2 सूत्रावर आधारित असले पाहिजे. आज मी तुम्हाला काही 8 टप्पे सांगेन, जे तुम्ही लक्षपूर्वक ऐका. 1. आरोग्याकडे पहिले पाऊल. 2026 मध्ये तुमची सर्वात मोठी संपत्ती तुमचे शरीर असेल. तंत्रज्ञानाच्या युगात आपण शारीरिक हालचाली विसरलो आहोत. या वर्षी किमान 30 मिनिटे व्यायाम करण्याचा नियम बनवा. यामध्ये केवळ जिमच हवी असे नाही, तर योगासने किंवा सायकलिंगचा समावेश असू शकतो. आहाराबद्दल बोलायचे झाले तर प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करून नैसर्गिक अन्नावर भर द्या. दिवसाची सुरुवात पाण्याने करा आणि पुरेशी झोप घेण्याकडे दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा, जर तुमचे शरीर साथ देणार असेल तरच तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता. 2. आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक. 2026 मध्ये महागाई आणि बदलत्या अर्थव्यवस्थेचा विचार करता केवळ पैसे कमवणे पुरेसे नाही, तर ते योग्य ठिकाणी गुंतवणे महत्वाचे आहे. शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा सोन्यामध्ये छोटी पण नियमित गुंतवणूक करण्याची सवय लावा. उधळपट्टी टाळण्यासाठी गरज आणि इच्छा यातील फरक ओळखा. स्वतःचे एक आपत्कालीन फंड, इमर्जन्सी फंड तयार करा, जो तुम्हाला कठीण काळात आधार देईल. यावरही नवीन कौशल्य शिका, ज्यामुळे तुमचे उत्पन्नाचे स्तोत्र वाढतील. 3. मानसिक आरोग्य आणि सोशल मीडिया. आजच्या काळात मानसिक शांतता मिळवणे हे एक मोठे आव्हान आहे. 2026 मध्ये डिजिटल डिटॉक्स ही संकल्पना अंमलात आणा. दिवसातील काही तास मोबाईल आणि सोशल मीडियापासून लांब राहा. पुस्तके वाचा, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा आणि ध्यान मेडिटेशन करा. इतरांच्या आयुष्याची स्वतःची तुलना करणे थांबवा. सोशल मीडियावर जे दिसते ते नेहमीच खरे नसते, त्यामुळे स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. 4. नाती आणि संवाद. आपण कामाच्या व्यापात आपल्या जवळच्या माणसांना विसरत चाललो आहोत. 2026 मध्ये आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना वेळ द्या. फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटण्यावर भर द्या. संवादातून पारदर्शकता नाती घट होता. कोणाबद्दल मनात राग धरून ठेवण्यापेक्षा माफ करायला शिका, कारण यामुळे तुमचे मन हलके होईल. 5. नवीन कौशल्य आणि शिक्षण. जग वेगाने बदलत आहे. 2026 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्यातील नवीन गोष्ट शिकण्यासाठी दररोज किमान 1 तास खर्च करा. नवीन भाषा शिकणे, कोडिंग किंवा आखरी स्वयंपाक करणे यासारख्या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वात भर घालतात. शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता ते आयुष्यभर चालवणारी प्रक्रिया बनवा. 6. पर्यावरणाप्रती जबाबदारी. एक नागरिक म्हणून पृथ्वीचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. 2026 मध्ये प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करायचा प्रयत्न करा. पाण्याचा योग्य वापर करा आणि वर्षातून किमान 1 झाड लावून त्याचे संवर्धन करा. प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवा. तुमची छोटी कृती पर्यावरणात मोठे बदल घडवून आणते. 7. वेळेचे नियोजन, टाइम मॅनेजमेंट. वेळ ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. 2026 मध्ये वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी टू डी लिस्ट तयार करा.
सकाळी उठल्यानंतर तुमचे दिवसाचे उद्दिष्ट स्पष्ट असले पाहिजे. टाळाटाळ करण्याची सवय सोडून द्या. जे काम महत्वाचे आहे ते आधी पूर्ण करा. वेळेचे नियोजन तुम्हाला तणावमुक्त ठेवते आणि तुमची कार्यक्षमता वाढवते. 8. सामाजिक कार्य आणि कृतज्ञता. स्वतःसाठी तर सगळे जगता, पण दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणे हेच खरे जीवन आहे. 2026 मध्ये जमेल तशी समाजसेवा करा. गरजूंना मदत करा किंवा एखाद्या सामाजिक संस्थेशी जोडून द्या. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञतेची भावना तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देते. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी यशाची नवीन शिखरे सर करणारे ठरव. यश हे एका रात्रीत मिळत नाही, तर ते रोजच्या छोट्या मोठ्या प्रयत्नांचे फळ असते. भूतकाळातील चुकांमधून शिका आणि भविष्याचा विचार करताना वर्तमान जगा. हे वर्ष तुमचे आहे. तुमची स्वप्ने तुमची वाट पाहत आहे. फक्त सकारात्मक विचार करा आणि कामाला लागा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.